मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी अर्धा तास चर्चा नागपूर येथील जिल्हा रुग्णालयाबाबत मांडलेली आहे, तर निश्चित अध्यक्ष महोदय, आज सकाळीच मी व कॅबिनेट मंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यावेळेस हा आपल्या नागपूरच्या रुग्णालयाचा सुद्धा आढावा झालेला आहे. त्यामुळे येत्या 3 महिन्यामध्ये हे रुग्णालय संपूर्ण पदभरतीसह सगळ्या ॲडव्हान्स इक्विपमेंटसह चालू होईल आणि इतरही ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा आम्ही आपल्याला आश्वस्त करतो. माननीय अध्यक्ष महोदय, काहींचं मी धन्यवाद देतो. फक्त टप्पा 2 मध्ये जे काम आहे त्यात ऑक्सिजनची पाईपलाईन असेल अशा तत्सम गोष्टी आहेत ज्यांनी ती ICU असेल या सगळ्या गोष्टी सुरू होऊ शकत नाही. जर त्यांनी 3 महिने असं म्हटलं आहे, त्यांच्या ब्रीफिंगमध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचा वर्क ऑर्डर परवा झाला आहे. हे टेंडर परवा तो ओपन झालं, ते टेंडर परवा ओपन झालं आहे. त्यामुळे ज्या दवाखान्यात ऑक्सिजनच्या पाईपलाईन नसतील, तत्सम गोष्टी नसतील, तो दवाखाना 3 महिन्यात खरंच सुरू होऊ शकतो का? म्हणजे शासन खोटं पडू नये अधिकाऱ्यांच्या चुकीच्या ब्रीफिंगमुळे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. म्हणून ते टेंडर काल झाला, काल त्याचा वर्क ऑर्डर झाला, तो दिला का नाही दिला अजून माहिती नाही. तो 9 कोटीचा वर्क ऑर्डर आहे, 9 कोटी रुपयाचा. पुढच्या 6 महिने त्याचा टाइम पिरियड आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण पूर्ण क्षमतेनुसार 3 महिन्यात सुरू करू, आपण त्याचं लोकार्पण करू. आणि ते जर त्या क्षमतेनुसार सुरू होणार नाही आणि जिल्हा रुग्णालय कमीत कमी 300 खाटांचं असतं अशी माझी माहिती आहे, त्याला पहिल्यांदा सुरुवातीला 100च खाटांची परवानगी आहे. त्यामुळे भविष्यात तुम्ही परत 200 खाटांची परवानगी देणार असाल तर या क्षमतेनुसार जर ते सुरू करायचं असेल तर हे काम पुढच्या 3 महिन्यात दिवस रात्र करून सुरू करावं लागेल, तेव्हाच तो दवाखाना सुरू होईल. माझी त्यांना विनंती आहे की 23 तारखेला माननीय कॅबिनेट मंत्री आबिटकर साहेब येणार अशी माहिती आहे. आपणही यावं आणि या दवाखान्याची संबंधित सर्व लोकप्रतिनिधींसोबत त्याचा एक दौरा लावावा आणि तो दौरा लावण्याआधी या विधिमंडळाच्याच कामकाजाच्या दरम्यान एक बैठक त्यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींसोबत तिथे करावी अशी माझी विनंती. कायदा आहे आता, नसती निपटारा कायदा असल्यानंतरही जर कर्मचारी, मी आता या वर्षी आपण 1,72,760 कोटी वेतनावर खर्च करणार आहोत, तरी आपली नसती जातच नाही का पुढे? तर कमीत कमी मंत्री महोदयांनी एक टेस्ट केस करावी. पटगावर कोण्या कोण्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलवर ही नसती होती, किती दिवस होती, नसती निपटारा कायद्याला उशीर का झाला, अन्यथा मग एक शासकीय विधेयक आणा, काम चुकार कर्मचारी ठोक ठाक विधेयक 2025 असं तरी आणा. हे काय पद्धत आहे? ती निपटारा कायद्याच्या पद्धतीने माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल व यापुढे सुद्धा अशी दिरंगाई कुणीही जर करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही कन्स्ट्रक्शन ट्रॅकिंग सिस्टीम बसवत आहोत आणि अशा कुठल्याही होणाऱ्या पुढच्या बांधकामांना दिरंगाई होणार नाही यासाठी ही सिस्टीम असणार आहे आणि वेळेत सगळी कामं पूर्ण होतील. आपलं सरकार गतिमान सरकार आहे आणि 23 तारखेला मंत्री महोदय येणारच आहेत, त्यामुळे आपले कुठलेही प्रश्न यापुढे राहणार नाही.